आणि नाश्ताही बनवायचा होता. तर विचार आला सकाळी सकाळी लवकरात लवकर काय बनेल. तर बघा मी बनवलेला आहे लच्छा उत्तपम. तर लच्छा उत्तपम खूप लवकर तयार होतो. तर बघा पटकन मी 2 आलू घेतले, त्याला छिलून धुवून घेतले आणि त्याचं लच्छे पाडून घेतले आणि थोडं पाणी टाकून त्याला छान थोडं शिजू दिलं हलकं. 5 मिनटामध्ये शिजून जातात ते. कमी गॅसवर शिजवलेलं आहे. आणि बघा आता 1 वाटी घेतलेला आहे मी रवा आणि त्याच वाटीने घेतलेला आहे मी 1 वाटी बेसन आणि बघा त्याच वाटीने घेतलेलं आहे 1 वाटी दही. त्याला आपण मिक्स करून घेऊया. आणि बघा याला 2 वाटी पाणी लागते, पण सध्या मी यामध्ये 1च वाटी पाणी टाकलेलं आहे आणि याला भिजवून घेतलेलं आहे. आणि आता त्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि अर्धी लाल मिर्च बारीक करून घेतलेली आहे वाळलेली आणि 1 छोटा कांदा बारीक करून चिरून टाकलेला आहे. थोडा सांबार टाकलेला आहे बारीक चिरून आणि थोडा चाट मसाला टाकलेला आहे. तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकता आणि मी थोडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्याला आता एकत्रित करून घेतलेलं आहे. ते बघा जे आपण लच्छे बारीक उकडून घेतलेले होते आलूचे, ते मी आता यामध्ये मिक्स करणार आहे आणि याला मिक्स झाल्यानंतर आता 1 वाटी पाणी टाकायचं आहे यामध्ये. तर बघा 1 वाटी पाणी टाकून याला आपण व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. तर मला बघा फक्त सकाळी नाश्त्याला 2च पराठे बनवायचे होते, म्हणून मी दुसऱ्या बाउलमध्ये थोडं मिश्रण घेतलं आणि थोडं त्यामध्ये इनो टाकला आणि थोडं ते इनो मिक्स व्हायला पाहिजे म्हणून थोडं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थितरित्या बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. छान लागेल आपला पराठा आणि स्मूथ होईल आणि छान फुगेलसुद्धा. तर बघा आता तावा ठेवलेला आहे मी एकीकडे, त्यावर थोडं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला जेवढा पराठा पाहिजे आहे तेवढा टाकून घ्यायचा. तर बघा आता मी 1 पराठा टाकून घेतलेला आहे त्यावर आणि त्याला दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थितरित्या शेकून घ्यायचा. बघा किती छान निघतो, भरकणच निघतो हा. कमी गॅसवर शिजायचा, गॅस जास्त करायची नाही, नाहीतर जळून जाईल. आलू असते त्यामध्ये जळून जाईल, टेस्ट चांगला येणार नाही, म्हणून थोडा कमी गॅसवरच शिजू द्यायचा आहे. आणि बघा दोन्ही इकडनं तो शेकल्यानंतर आता मी त्याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर मंडळी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवाल आणि आमच्या गावठाण पद्धतीने एकदा तरी लच्छा उत्तपम बनवून बघा. बघा खूप छान याचे लच्छे दिसतात आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा. आणि बघा आता मुलाला मी टिफिनमध्ये 1 लच्छा उत्तपम देत आहे, सोबतच त्याला टोमॅटो सॉस दिलेला आहे आणि नाश्ता पण करून घेत आहोत आम्ही. तर बघा मंडळी खूप सोपी पद्धत आहे आणि जुनी पद्धत आहे. अशा सोप्या पद्धतीने एकदा तरी हा लच्छा उत्तपम बनवून बघा. थँक्यू.